साहित्य उत्सव. नमस्कार रसिक श्रोते हो. साहित्य उत्सव परिवार आपला दुसरा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा करत आहे. आपल्या प्रथेप्रमाणे वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण अत्यंत अभ्यासपूर्ण आणि दर्जेदार अशी उत्सव व्याख्यानमाला आयोजित करत असतो. व्याख्यानमालेचंही हे दुसरं वर्ष. गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी आपण अभ्यासू वक्त्यांना उपयुक्त विषयांसह या व्याख्यानमालेसाठी आमंत्रित केले आहे. या व्याख्यानमालेतील पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्यासोबत मंचावर उपस्थित आहेत महाराष्ट्रातील दृष्टिहीनांच्या क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव श्रीयुत राजेश असुदानी सर. सर हे नागपूरचे निवासी असून शालांत व उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये सरांनी मेरिट लिस्टमध्ये स्थान पटकावले आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन शिक्षण घेताना इंग्लिश, लॉ आणि सायकॉलॉजी या विषयांमध्ये त्यांना सुवर्ण पदकं प्राप्त झाली आहेत. अनेक विषयांमध्ये गोल्ड मेडल मिळवलेल्या, फेलोशिप मिळवलेल्या राजेश असुदानी सरांचे अकॅडमिक करिअर अत्यंत प्रेरणादायी आणि तेजस्वी असेच म्हणावे लागेल. सरांनी दिव्यांग कायदा आणि दिव्यांग योजनांसाठी संशोधन आणि सल्ला देण्याचे मौलिक कार्य केले आहे. त्याचप्रमाणे दृष्टिहीन व्यक्तींचे सक्षमीकरण व्हावे म्हणून डिअर आणि वायबॉ या संस्थांची स्थापनाही केली आहे. तत्वज्ञान, कायदा, साहित्य अशा विविध विषयांमध्ये सरांना रुची आहे. त्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये, साहित्य अकादमीच्या अनेक कॉन्फरन्समध्ये, उपक्रमांमध्ये सर सातत्याने सहभागी होत असतात. साहित्य क्षेत्रात सरांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांमधून सरांनी एक परिपक्व असा दृष्टिकोन समाजासमोर ठेवला आहे. दृष्टिहीन व्यक्तींचं जगणं, वावरणं, त्यांचं सबलीकरण या संदर्भात सरांचा विशेष आग्रह असतो आणि ठाम असं निश्चित मतही असतं. या व्याख्यानमालेतील पहिलं पुष्प गुंफताना सर या व्यासपीठावरून विषय मांडणार आहेत. दृष्टिहीनतेसोबत जगताना मनोवैज्ञानिक पैलू या अत्यंत महत्त्वाच्या आणि निकडीच्या विषयावर सरांचे बहुमोल विचार आपण आज ऐकणार आहोत. त्यासाठी मी श्रीयुत राजेश असुदानी सरांना मंचावर आमंत्रित करते, त्यांचं स्वागत करते आणि त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं अशी विनंती करते. नमस्कार मित्रहो, मी राजेश असुदानी रकीब बोलतो आहे, तुमच्याशी संवाद साधतो आहे. या व्याख्यानमालेत साहित्य कट्ट्याची ही व्याख्यानमाला आणि एका नवीन पद्धतीने तसं तर तुमच्यासोबत येऊन प्रत्यक्ष संवाद साधता आला असता तर बरं झालं असतं. परंतु हा नवीन युग आणि या नवीन युगातील या नवीन गोष्टी, परंतु मी तसंच बोलत आहे जसं का तुम्ही सगळे माझ्यासमोर विराजमान आहात आणि तुमच्या प्रतिक्रिया मला तुमच्या कमेंट्सने कळतीलच पुढे. पण आजचा आपला हा जो विषय आहे तोही चांगला, बऱ्यापैकी आपल्या आवडीचा, आपल्या जीवनाशी निगडीत आणि थोडाफार विवादास्पदसुद्धा आहे. विषय म्हणजे सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट्स ऑफ लिव्हिंग विथ ब्लाइंडनेस, अंधत्वासोबत जगायचे मनोवैज्ञानिक पैलू. आता पहिलाच
अक्षर जो मी उच्चारला, अंधत्वासोबत जगायचे. ब्लाइंडनेस इज अ पार्ट ऑफ अवर लाईफ. असं जेव्हा आपण गृहीत धरू किंवा मान्य करू, तेव्हाच आपल्याला पुढे सरसावता येईल. आपण जर झगडत राहू अंधत्वासोबत किंवा त्याला नाकारत राहू, तर तो आपल्याशी भांडतच राहील. अंधत्व आहे आपल्या जीवनात, ही आपली वास्तविकता आहे, हिला नाकारून चालणार नाही. परंतु यावर आपण पुढे बोलूया. पण हा मी जो शीर्षक ठेवला तो याच्यासाठीच का हा मुद्दा स्पष्ट झाला पाहिजे की आपण काही अंधत्वावर मात वगैरे करत नाही. जीवन हे झगडणे नाही आहे, जीवन हे बुद्धिबळाचं मॅच नाही आहे. जीवन जगायचं असतं आणि ते पुष्कळांसोबत जगायचं असतं. आपण सामाजिक प्राणी आहोत, दुसऱ्या लोकांसोबत जगतो, आपल्या परिवारासोबत जगतो, समाजासोबत जगतो. तसं पुष्कळ बाबींसोबत सुद्धा जगतो. आणि त्या बाबीतली एक प्रमुख बाब जी आपल्या जीवनात आलेली आहे ती म्हणजे अंधत्व किंवा अल्पदृष्टी म्हणा. दिसायला आपल्याला दिसताना त्रास होतो किंवा दिसत नाही. आता कोणत्याही गोष्टीचे पुष्कळ पैलू असतात, ॲस्पेक्ट्स, डायमेन्शन्स ज्याला आपण म्हणतो. मराठीत एक चांगला शब्द आहे अष्टपैलू. अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर त्याला म्हणतात. म्हणजे 8 पैलू तर आपल्याला लागतातच कोणत्याही गोष्टीचे. आणि ते कोणते ते आपण पहिले सुरुवातीला पाहू. कोणतीही गोष्ट, अंधत्व त्यातलीच एक आहे. या 8 पैलूंवर आपण विचार केला आणि त्याप्रमाणे विचार केला तर आपल्याला सुस्पष्टता येईल. पैलू एक म्हणजे फिजिकल, शारीरिक, बायोलॉजिकल ज्याला आपण म्हणू. आणि अंधत्वावर जर विचार केला तर अंधत्व ही एक शारीरिक बाब आहे. डोळे आपले तेवढे कामाचे नाही आहेत जेवढे बाकी लोकांचे आहेत. या ऑब्वियस गोष्टी मी अशासाठी सांगतो की पुष्कळ लोकांचा जो पाहण्याचा जो हेतू किंवा दृष्टिकोन आजकाल बनलेला आहे तो म्हणजे नाही मेडिकल मॉडेल ऑफ डिसेबिलिटी इज टोटली रॉंग आणि हे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, त्याच्यावर आपण येऊ. पण बेसिकली फिजिकल ॲस्पेक्ट ऑफ ब्लाइंडनेस, अंधत्वाचा जो शारीरिक पैलू आहे त्याला आपण नकारू शकत नाही. आपण अंध आहोत की आपल्याला दिसत नाही. सिंपल. कोणत्याही कुठेही खेड्यागावात जाऊन विचारा, कोणालाही विचारा, तर बेसिक गोष्ट जी आहे ती हीच आहे. त्याला पुढे आपण कशा प्रकारे त्याने त्रास होतो, कशा प्रकारे त्याला डिसॲडव्हान्टेज बनवलेलं जातं ती गोष्ट पुढची. परंतु शारीरिक पैलू एक. दुसरा सायकोलॉजिकल, मानसिक पैलू. मानसिक पैलू सायकोलॉजी ज्यावर आपण आज सविस्तर बोलणार आहोत. पण तो म्हणजे काय? कोणत्याही गोष्टीचा मानसिक पैलू म्हणजे आपल्या जे मनाचं जी प्रतिक्रिया होते, आपल्या मनात जी प्रतिक्रिया होते कोणत्याही गोष्टीची, तिला आपण सायकोलॉजिकल म्हणू, मानसशास्त्र म्हणतात. तसं सायके म्हणजे आत्मा होते, पण इथे सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र, आपल्या मनाचं विज्ञान. तर आपली जी मनाची अवस्था होते त्याचप्रमाणे आपण जगतो, त्याचप्रमाणे आपण कार्य करतो. आपल्याला राग येतो किंवा दुःख वाटतं किंवा शोक वाटतो किंवा न्यूनगंड येतो, हे सगळं आपल्या मनाचे जे रिएक्शन्स आहेत त्याने आपल्या व्यक्तिगत अप्रोच जो आहे तो डिसाईड होतो. त्याच्यावर आपण पुढे सविस्तर बोलूया. तिसरा पैलू आहे फिलॉसॉफिकल, म्हणजे दार्शनिक पैलू. आता याचं बरं काय, इथे कोणतीही गोष्ट घ्या इन्क्लुडिंग ब्लाइंडनेस, अंधत्वासोबत, त्याचा आपण सविस्तर विचार करतो, खोलात विचार करतो की हे असं का आणि याचा अर्थ काय नेमका, अखेरीस काय अर्थ होणार आहे आणि का बरं असं झालं, कोणी असं घडवलं. ह्या ज्या आपण जागतिक पातळीवर, कॉस्मिक लेवलवर जेव्हा आपण विचार करतो आणि त्याचं जे अंतोगत्वा काय अर्थ आहे हे जेव्हा आपण विचार करण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण त्याचं
फिलॉसॉफिकल ॲस्पेक्ट असं म्हणूया, दार्शनिक पैलू. आणि आज आपण त्यावर काही जास्त बोलणार नाही आहे. फक्त आपल्या मनाशी त्याचं जे काही निगडीत आहे, आपली फिलॉसॉफी काय असायला पाहिजे ब्लाइंडनेससोबत चांगल्या तऱ्हेने जगायसाठी, त्यावर आपण थोडाफार पुढे विचार जरूर करूया. चौथा ॲस्पेक्ट आहे फॅमिलियल, पारिवारिक. याला काही विशेष सांगण्याची गरज नाही आहे. प्रत्येकाचा परिवार असतो आणि जर नसतो तर ती दुःखाची गोष्ट आहे. तर कोणत्याही गोष्टीचा पारिवारिक पैलूसुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. आणि आपण सकारात्मकरित्या जर जगायचं ठरवलं आहे अंधत्वासोबत, तर परिवाराची भूमिका कमी करून लेखता येणार नाही आपल्याला. वित्तीय, फायनान्शियल ॲस्पेक्ट. कोणतीही गोष्ट पैशाशिवाय घडत नाही. तर पैसा हा एक सगळ्या गोष्टींचा, ज्याला डिनॉमिनेटर ऑफ ऑल द थिंग्स म्हणतात, आजकाल होत चाललेला आहे. आणि आपल्याला त्याची पुन्हा पुन्हा गरज भासते. तर ब्लाइंडनेससोबत चांगल्या रीतीने जगासाठी फायनान्शियल जो ॲस्पेक्ट आहे, त्याला आपण कन्व्हर्शन कॉस्टसुद्धा म्हणतो. अमर्त्य सेन यांनी म्हटलेलं आहे की विकलांगांना पुष्कळसा पैसा खर्च करावा लागतो, तरीसुद्धा त्यांचं जीवनमान दुसऱ्यांच्या बरोबरीचं होत नाही. त्याला कन्व्हर्शन, रूपांतरण किंमत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. सहावा आहे कार्यक्षम, फंक्शनल ॲस्पेक्ट. कोणतीही गोष्ट करता आली पाहिजे, ॲक्शन ज्याला आपण म्हणतो. फंक्शनिंग, फंक्शन म्हणजे प्रोग्रामवाला फंक्शन नाही, फंक्शन म्हणजे काम करण्यावाला फंक्शन. तर तो एक पैलू. हाऊ टू फंक्शन इफेक्टिव्हली विथ ब्लाइंडनेस. ब्लाइंडनेस तर असेलच, त्याच्यासोबत प्रभावीरित्या कसं काय कार्य करावं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. सामाजिक पैलू. आपण सामाजिक प्राणी आहोत. समाजाचं काय प्रतिक्रिया आहे की नाही आहे, समाज आपल्याला ओळखतो की नाही ओळखत, रिकॉग्निशन देतो की नाही देत, हे सगळंही मोलाचं ठरतं. आणि शेवटी काम, वर्क पैलू. ऑफिस असो किंवा स्वरोजगार असो, एक मिनिंगफुल वर्क आपल्याला पाहिजे. तुम्ही वित्तीय पैलू मी आधीच म्हटला, फायनान्शियल. मग वर्कचा पुन्हा दुसऱ्यांदा का? बरोबर आहे, कामामुळेच पैसा मिळतो, पण कामामुळे पैशाच्या व्यतिरिक्त पुष्कळ काही मिळतं. एक ओळख मिळते, एक समाजात स्थान मिळतं. कोणी विचारलं तुम्ही काय आहात, आपण पहिले आपलं कामच सांगतो. मी बँकर आहे. जसं मला विचारलं मी काय आहे, तर मी रिझर्व्ह बँकमध्ये ऑफिसर आहे. तर अशा प्रकारे काम ही एक पुष्कळ मोलाची बाब ठरून येते. आता मी म्हटलं की आज आपण मनोवैज्ञानिक चर्चा करूया अंधत्वासोबत. पण हे सगळे पैलू मग मी कशासाठी सांगितले? कारण अष्टपैलू, कोणतीही गोष्ट अष्टपैलू असतेच. परंतु हे काही वेगवेगळे नाही आहेत. म्हणजे सायकोलॉजिकली विचार केला तर वेगळा विचार करावा लागेल, वर्क विचार केला. आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा विषयाप्रमाणे जीवन जगत नाही. विषय फक्त अभ्यासाच्या सोपं होण्यासाठी, फॉर द ईज ऑफ स्टडीइंग वी डिवाइड द थिंग्स इंटू डिफरंट सब्जेक्ट्स. अदरवाईज जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा आपण हे ठरवून जगत नाही की हे आहे भौगोलिक गोष्ट, ही ऐतिहासिक गोष्ट. आपण जीवन पूर्ण होलिस्टिकली जगतो. तर हे जे अष्टपैलू आहेत अंधत्वाचेही म्हणा, ते एकत्र येतात आणि एकमेकांशी ते निगडीत असतात. जर दोन ब्लाइंड लोक आहेत, एकाला वर्क आहे, एकाकडे फायनान्शियली साऊंड आहे, पैसा आहे, दुसऱ्याकडे नाही आहे, दोघांच्या मनोवैज्ञानिक अवस्थेत पुष्कळ फरक असेल. एकाची फॅमिली आहे चांगली, दुसऱ्याला फॅमिलीच नाही आहे किंवा आहे तर ती हॉस्टाईल आहे, ते काही कॉपरेट करत नाही. दोघांच्या मानसिक स्थितीत पुष्कळ फरक असेल. आणि याचं उलटंही ठरते. कोणाची मानसिक स्थिती चांगली आहे, कोणाला एकदम नकारात्मकता येत नाही, निगेटिव्हिटी येत नाही, तर त्याचे बाकी पैलू चांगले असतात. तो कमावू शकेल किंवा ती कमावू शकेल, जाऊ शकेल, एकटं येणं जाणं करता येईल. आणि दुसरं त्याच परिस्थितीत कोणी खचून बसलेलं आहे, एक्झॅक्ट सेम परिस्थिती असेल, तेव्हाही. तर ऑल द ॲस्पेक्ट्स आर को रिलेटेड विथ ईच अदर. ते एकमेकांशी निगडीत आहेत. म्हणून मी या 8ही पैलूंची प्रथमदृष्ट्या आपल्याला ओळख करून दिली. कारण की मनोवैज्ञानिक बाबतीत बोलायचं म्हणजे ते आपण काही पोकळीत बोलू शकत नाही, ते आपण काही व्हॅक्यूममध्ये बोलू शकत नाही.
तर त्या 8 आणि 8च्या पेक्षा अजून काही जास्त पैलू असतील, त्या सर्वांचा आपल्याला सोबत सोबत विचार करावा लागेल. आता आपण मनोवैज्ञानिक पैलूबद्दल बोलूया अंधत्वाच्या. जसं मी तुम्हाला सांगितलं, मनोविज्ञान म्हणजे मनाचं विज्ञान. कोणत्याही गोष्टीचा आपल्या मनावर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. ज्याला मन नसतं त्याला जांबी म्हणतो आपण. जांबी फक्त ते मशीनसारखं काम करतात, पण आपण तसे नाही आहोत. कोणत्याही गोष्टीचा आपल्या मनावर परिणाम होतोच होतो. आणि अंधत्वासोबत जगायचं तर मन कसं पाहिजे, त्याच्यापूर्वी आपला रिएक्शन काय होतो अंधत्वावर ही जाणून घेण्याची गोष्ट आहे. ज्याच्यावर काही अभ्याससुद्धा झालेले आहेत, पण खास अभ्यासाची गरज नाही आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे ब्लाइंडनेस ही काही पॉझिटिव्ह गोष्ट नाही आहे. कोणालाही अंध होणं आवडेल का? नाही आवडेल. अशी लोक मी बघितली आहेत की जे म्हणतात, हो मी दुसऱ्या जन्मात सुद्धा अंध होईल आणि अंधांच्या उत्थानासाठी काम करेल. हो, पहिले या जन्मात करा, हो, नंतर दुसऱ्या जन्माची आपण गोष्ट करू. दुसरा जन्म आहे की नाही आहे. आणि माझ्या मते हे जे म्हणणं आहे त्यांचं त्यालाही मनोवैज्ञानिक स्पष्टीकरण आहे. ज्या गोष्टीला आपण काहीच करू शकत नाही त्या गोष्टीला एन्जॉय करा. इफ यू कांट प्रिव्हेंट रेप यू शुड एन्जॉय इट असं म्हणतात. परंतु हे काही सकारात्मक प्रतिक्रिया नाही आहे. ठीक आहे. तर पहिले आपल्याला असं मान्य करणं की अंधत्व ही काही पार्टी द्यायची गोष्ट नाही आहे, ही काय सेलिब्रेट करायची गोष्ट नाही आहे. जे लोक असं करतात ते कुठे ना कुठे आपलं दडपण आणतात मनावर अवचेतनदृष्ट्या, आणि ते त्यांना त्यांच्या मनात राहते. आणि वरून वरून दाखवायचं की हो आम्हाला तर काहीच नाही झालं, आम्ही पुन्हा पुन्हा अंध होऊ इच्छितो. तर अशा लोकांसाठी माझं हेच म्हणणं आहे की वास्तविक व्हा आणि आपल्या स्वतःला दडपणात आणू नका. देर इज नो हार्म in accepting that blindness is what it is. We should call spade a spade, जिसको इंग्लिश में बोलते हैं. आणि त्यामुळे आपली जर्नी सुरू होते स्वीकार करायची आणि सोबत जगायची. आता समजा आपण लग्न करून येतो कोणाशी, तिच्या किंवा त्याच्या आपण सोबत जगतो ना. म्हणून मी पुन्हा पुन्हा वारंवार म्हणत आहो की अंधत्वासोबत जगायचं. याच्यासाठी स्वीकारोक्ती पाहिजे. परंतु ही काही स्वीकारोक्ती अशी नाही आहे की ओव्हरनाईट येते. आज समजा कोणी ब्लाइंड झालं किंवा माहीत पडलं की मला RP आहे किंवा काही आहे, काय होतं. आता मी पहिले घेतो ज्यांना नंतर अंधत्व येतं. जन्मजात ज्यांचं अंधत्व आहे किंवा अगदी लहानपणी आलेलं अंधत्व आहे ती थोडी गोष्ट वेगळी आहे, तिच्यावर आपण बोलूया. परंतु पहिले आपण जे नंतर अंधत्व येतं आणि कितपत दृष्टी जात आहे त्याच्यावरही अवलंबून असतं. अगदी थोडाफारच प्रॉब्लेम आहे तर ते लोक आपल्याला वेगळं समजत नाही. पुष्कळ लोक माझ्या लक्षात आहेत की ते स्वतःला अंध लेखत नाही, कारण की त्यांचा दृष्टी तेवढी गेलेली नाही आहे. त्यांना वाटतं की आपण अजून सायटेड जगाचा एक भाग आहोत. तसं आम्ही सायटेड जगाचाच भाग आहोत. पूर्णपणे अंध असल्यावर असं नाही आहे की आपलं जग काही वेगळं होऊन जाते. परंतु ते लोक आपल्याला आयडेंटिफाय करत नाही, स्वतःला ते अंधांशी आयडेंटिफाय करत नाही. आता उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या ऑफिसमध्ये 7 लोक आहेत की जे ब्लाइंड आहेत. त्याच्यापैकी फक्त 3 किंवा 4च लोक स्वतःला अंधांशी आयडेंटिफाय करतात. बाकी 3 सोबत काही कधी बोलणंच झालेलं नाही, कारण की ते स्वतःला काही अंधांचा एक पार्ट म्हणून लेखत नाही. तर डिग्री ऑफ साईट लॉस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि किती वेगाने दृष्टी चाललेली आहे त्याच्यावरही आपलं रिएक्शन अवलंबून असतं. थोडी थोडी करून चाललेली आहे तर त्याला काही एवढं भूकंपाचा झटका येत नाही. माझी एक मैत्रीण आहे,
तिची पहिलेपासूनच होती, दृष्टीदोष होता, परंतु 7वी 8वी 9वी 10वीत येता येता हळूहळू ती ब्लाइंड झाली. तर तिला मी विचारलं की तुझा रिएक्शन काय आहे? अँड आय वॉज सरप्राईज्ड बिकॉज तिनं मला सांगितलं की मला काही असं जबरदस्त काही धक्का वगैरे बसला नाही. आता ती पूर्णतः अंध झालेली आहे, परंतु तर स्पीड, किती वेगाने दृष्टी गेली याच्यावरही अवलंबून असतं. जो झटका लागतो. दुसरी एक मैत्रीण आहे, तिने देवाजवळ दिवा लावला तेव्हा डोळस होती, पण दिवा जळाला की नाही हे ती पाहू शकली नाही. सडन लॉस ऑफ साईट. तर तेव्हा नॅचरली लोक वर्षानुवर्ष झटक्यात राहतात. आणि हे काही अननॅचरल नाही आहे. आपण स्वतःला ग्लानी करून घ्यायची गरज नाही आहे. हे असं होतं. दिस इज ऑल बट ह्युमन. आपलं चॅलेंज हे आहे की काही असो, वेगाने गेली असो दृष्टी की हळूहळू गेली असो, सुरुवातीला गेली असो की नंतर गेली असो, पूर्णपणे गेली असो की थोडीफार गेली असो, आपण अंधत्वासोबत चांगल्या रीतीने जगायचं कसं? तर आपण बोलत होतो ज्यांची दृष्टी नंतर जाते, म्हणजे एकदम लहानपणी किंवा जन्मजात गेलेली नसते आणि जाते. डिग्री ऑफ लॉस इज देअर अँड स्पीड ही असते जाण्याची. एकदम हळूहळू वगैरे असं जात नाही. म्हणजे नॉर्मली तसं होतं. RP वगैरे झालं तर फ्लक्च्युएटिंग असते. तर तेव्हा काय होतं? तेव्हा ज्या गोष्टी होतात मित्र हो, मी ज्या सांगतो तुम्हाला माझ्या मनाने सांगत नाही आहे. मनोवैज्ञानिकांनी शोध केलेला आहे आणि फक्त अंधत्वावरच शोध केलेला आहे असं नाही आहे. कोणतीही गोष्ट जी नकारार्थी असते, जसं मृत्यू, आपल्याला मरायचंच आहे, परंतु आपण ते एकदम असं स्वीकारत नाही. तशा प्रकारे कोणतीही विपत्ती आली की या 5-6 स्टेजेसमधून आपण जातो, सामान्यतः जातो. आता सायकॉलॉजी म्हटलं की तसे फिजिक्स नाही आहे की हे असं म्हणजे असंच होईल, अशातला भाग नाही आहे. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी. हे सगळे अष्टपैलू जे मी सांगितले ते वेगळे. त्यामुळे सायकोलॉजीमध्ये जनरल आपण म्हणू शकतो, सामान्यतः असं होतं. परंतु हे माझ्या बाबतीत तर असं नेमकं झालं नाही म्हणून हे काहीतरी खोटं बोलतायत असं अशातला भाग नाही आहे. सायकोलॉजी इज अन ओपन सायन्स, ज्याला मी म्हणायला पाहिजे ओपन सायन्स. इनएक्झॅक्ट सायन्स म्हणतात त्याला, पण आय वुड कॉल इट अन ओपन सायन्स. ओके. तर काय होतं, आता डॉक्टरांनी सांगितलं बा तुम्हाला RP आहे किंवा काही आहे किंवा ब्लाइंडनेस येत आहे, आपल्याला दिसायला अंधुक दिसत आहे, आपण टेस्ट केली, काय केली. पहिल्यांदा ते इग्नोर करू नका. कोणत्याही गोष्टीला मुलांमध्ये येईल 10-12 वर्षा 15 वर्षाच्या ते सांगत नाही. आपलं पालक म्हणून कर्तव्य, सगळं म्हणून कर्तव्य. काहीही अडचण झाली दिसायला तर ते कृपया करून आपल्याला ते इग्नोर करायची, दुर्लक्ष करायची गरज नाही. जे आहे ते आहे. परंतु आपला पहिला रिएक्शन असतो डिनायल. आपण नकारतो त्या गोष्टीला की हे असं नाही आहे. आपण वाईट बघूच पाहत नाही ना, आपण वाईट विचारूच पाहत नाही म्हणून. आणि हे नाही आहे फक्त डिनायल, हा असा डिनायल नसतो, हे होऊच शकत नाही किंवा हे माझ्यासोबत तरी होऊच शकत नाही. हा जो आपला सुखमान्यता आहे आपल्या मनातील, ती पुष्कळ रुजलेली आहे. आणि म्हणून त्यामुळे काय होतं, आपल्याला सुख तर मिळतो आणि आपल्या पुष्कळशा गोष्टींपासून आपण वाचूनही जातो सायकोलॉजिकली. परंतु ज्या गोष्टी विपत्तीदायक आहेत, जसं अंधत्व येणं, त्यामुळे टाईम चालला जातो. पुष्कळ वर्षानुवर्ष लोक डिनायलमध्ये जगत असतात. ते नकारतात की माझ्यासोबत असं काही होऊच शकत नाही. आता त्याचे पुष्कळ कारणं देतात. मी चांगला आहे, मी पूजा करते, मी हे करतो, माझ्यावरच देव का कोपित होईल आणि हे आणि ते आणि ते ते झालं फिलॉसॉफिकल अँगल, त्यावर आपण बोलूया. पण आत्ता म्हणण्याचा हेतू हा आहे
की वी शुड डिनाय द डिनायल. या जगात कोणासोबत काहीही होऊ शकतं, म्हणून आपण हे म्हणता कामा नाही आहे की हे असं आहेच नाही. मेडिकल सायन्स आहे, डॉक्टर्स आहेत, आपला स्वतःचा अनुभव आहे. जर आपल्याला दिसायला त्रास होत आहे तर आपण चेकअप करून घेतलं पाहिजे आणि त्या आधारे, वास्तविक आधारे आपण ठरवलेलं पाहिजे की हे जर असं आहे तर हे असं आहे आणि पुढे काय होऊ शकतं. पुष्कळ तर डॉक्टरसुद्धा सांगत नाही, दे आर ऑल्सो इन द स्टेट ऑफ डिनायल. होऊन जाईल असं नाही, पण त्यांनी सांगायला पाहिजे की प्रॉग्नोसिस, ज्याला आपण मेडिकल भाषेत प्रॉग्नोसिस म्हणतो, की माझे डोळे तपासलेत. त्यांना तुम्ही विचारा माझं प्रॉग्नोसिस काय आहे, पुढे काय होणार आहे माझ्यासं. एकदम ते 100% जरी सांगू शकले नाही, पण तरी काही ना काही तर सांगतात. आणि तेही असे स्पष्ट वक्ते नसतात की तुम्ही अंध होऊ शकता वगैरे असं म्हणत नाही, पण आपण ते समजलं पाहिजे किंवा दुसऱ्या सोशल वर्करला भेटलं पाहिजे. आणि या डिनायलमधून लवकरात लवकर आपण बाहेर आलेलं पाहिजे, कारण की डिनायल हा सायकोलॉजिकल डिफेन्स मेकॅनिझम आहे. परंतु इथे आपल्याला ते करून चालणार नाही. आणि डिनायल सहजासहजी जातही नाही, म्हणजे आपल्या ते मनात रुजतही नाही की माझी मुलगी, माझा मुलगा, मी स्वतः हे आपण अंध कसे होऊ शकतो किंवा आपल्यावर काही विपत्ती अशी कशी होऊ शकते. आणि ते वेगवेगळ्या स्वरूपात मग आपल्याला दिसते. जसं असे लोक सांगितले ना, मी तर दुसऱ्या जन्मात सुद्धा अंध होऊ पाहतो. हा डिनायलचाच एक भाग आहे. स्वीट लेमन्स एपिसोड ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, असो. पुढे दुसरी गोष्ट काय येते, राग येतो. आपल्याला राग येतो, पुष्कळ राग येतो. हे माझ्यासोबतच का घडलं, देवाने मलाच असं कसं केलं आणि मी असं करून टाकीन, मी तसं करून टाकीन. राग येतो, राग येऊ द्या, पण काय करू नका. म्हणजे तर हा जो राग आहे तो डिनायलचाच एक दुसरा रूप आहे, सेकंड स्टेज आहे. राग येतो आपल्याला आणि चिडचिडा होतो, माणूस फ्रस्ट्रेटेड होतो, ज्याला आपण सायकोलॉजीमध्ये म्हणूया. पण त्याला एकदम दाबायची गरज नाही, त्याच्या निकासीचेही उपाय आपल्याकडे आहेत. पुष्कळ राग येतो, धावून या, एक धाव घेऊन या, फुटबॉल खेळा किंवा ते काही खेळणी असतात ते घेऊन या, त्यांना आपटा, त्यांना असं होऊ शकतं. कोणाशी बोला, कोणाशी चर्चा करा. जो काही संबल सपोर्ट मिळून येईल तो घ्या आणि रागाला जितकं होईल तेवढं काढा मनातून, परंतु त्याला दाबू नका. डू एक्सप्रेस इट. आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की ही काही अशी चांगली गोष्ट, सेलिब्रेट करायची गोष्ट नाही. हे राग हा एक त्याची प्रतिक्रिया होऊ शकते आणि ती एक नॉर्मल प्रतिक्रिया आहे. तिला येऊ द्या. एक काळ येईल आणि तो राग, अँगर विल बी डिसिपेटेड, तो नाहीसा होईल हळूहळू. तर तो झाला रागाची गोष्ट. मग त्याच्यानंतर इथे बार्गेनिंग. हे एलिझाबेथ कुबलर-रॉस नावाची मनोवैज्ञानिक शास्त्रज्ञ होती. तिने हे सगळे शोध लावलेले आहेत. तिने अभ्यास केला आहे मानवाच्या व्यवहाराचा आणि हे सगळं मी ब्लाइंडनेसवर अप्लाय करत आहे. लेट ऑनसेट ऑफ ब्लाइंड जेव्हा होते, लहानपणात किंवा मोठेपणात सुद्धा. तर तिसरी त्याची पायरी आहे बार्गेनिंग. आपण देवापुढे हात जोडतो, हे देवा, हे माझं घेऊन घे, या वेळेला, फक्त या वेळेला मला सुटका दे, मी चांगला होऊन राहील. देव असो किंवा दुसरा कोणी असो, कुठे ना कुठे आपण बार्गेनिंग म्हणजे सौदा पटवणे ज्याला म्हणतो ना आपण, त्याचा प्रयत्न करत असतो की एक वेळा मला या आपत्तीतून निघू दे, पुढे मी पुष्कळ कॉशियस राहील, कधीच असं होणार नाही माझ्या हातून. या सगळ्या गोष्टी असतात. तुम्ही पाहिलं असेल, ज्यांची मुलं अंध होतात ते लोक दरगाह, मंदिर, मस्जिद, चर्च भटकत असतात, भटकंती असतात, वर्षानुवर्ष जातात. पण आपल्याला विचार केला पाहिजे की हे आपण टाईम वेस्ट करत आहोत.
त्यानं काही होणार आहे का? ते फिलॉसॉफिकल अँगल झालं. पण रिअली त्यानं काही होणार आहे का? आपण किती मत्थे टेकले, किती हात जोडले, जे झालं ते झालं, ते बदलत नाही. म्हणून या भानगडीत पुष्कळ जास्त पडू नाही. आणि हे म्हणणं सोपं आहे, मला माहीत आहे, पण जेव्हा होतं तेव्हा ते अवघड जातं, हे मलाही सुद्धा माहीत आहे. परंतु हे जर आपल्याला माहीत असलं की आपण बार्गेनिंगमधून निघत आहोत, तर आपल्याला एक हे होईल की आरामात आपण त्याच्याशी टॅकल करू शकू. आणि हे तर असं आहे की आजही कोणी सांगितलं की हा ट्रीटमेंट आहे अंधत्वाचा, आपण धावून जातो. पण लेट अस बी रिअलिस्टिक. ही काही इट्स नॉट सो सिम्पल टू ट्रीट ब्लाइंडनेस. अँड असं धावून जाण्यापेक्षा आपण अंधत्वासोबत जगायचं. हां, रिअली प्रॉमिसिंग ट्रीटमेंट कोणतं आलेलं आहे किंवा कोणती टेक्नॉलॉजी आलेली आहे तेव्हा आपण नाही जावं असंही नाही आहे. परंतु प्रत्येक गोष्टीला प्रत्येक साधू महात्मा म्हणतो हे टाका ते टाका आणि तसं करून डोळ्यात त्रास देत राहतात, तसंही काही बरोबर नाही. नंतर येतो डिप्रेशन, अवसाद. अरे गेलं आपलं जे होतं ते गेलं. डिप्रेशनमध्ये सुद्धा लोक वर्षानुवर्षे राहतात. नकारात्मकता येते, प्रत्येक बाबतीत नकारात्मकता येते. परंतु या डिप्रेशनमधून आपल्याला निघायचं आहे किंवा ज्याला ब्लाइंडनेस आला आहे त्याला काढायचं आहे. आणि त्याच्यासाठी पुष्कळशा सायकोलॉजिकल टेक्निक्स आहेत. तो एक पूर्णपणे वेगळाच विषय होऊन जाईल. परंतु या अवसादामधून निघणं, आणि त्यावर आपण पुढे थोडं बोलणारही आहोत, ते निघणं फक्त उपदेशाने होत नाही. उपदेश करून काहीच होत नाही. प्रॅक्टिकली आपल्याला फंक्शनली, जे फंक्शनल ॲस्पेक्ट मी सांगितला त्यामध्ये काही ना काही करावं लागतं. त्यामुळे हळूहळू मग डिप्रेशन अँटीडोट टू द डिप्रेशन इज द ॲक्टिव्हिटी. काही कृती केल्यानेच अवसाद संपतो. बसल्या असल्याने, विचार केल्याने, फक्त बोलल्याने तो संपत नाही. आणि हा अवसाद तर हा एक मेजर डिप्रेशन असतो. त्यामुळे त्याला सपोर्ट देणं, ब्लाइंडनेससोबत जगायची ट्रेनिंग देणं आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करणं, हाच त्या अवसादावरचा उपाय आहे. नंतर येते स्वीकारोक्ती, ॲक्सेप्टन्स, जिथून आपण बोलणं सुरू केलं होतं. स्वीकारोक्ती काही एका रात्रीत येत नाही. ती काही 1001 रात्रीत सुद्धा येत नाही. जे अरेबियन नाईट्समध्ये 1001 रात्री, 1001 रात्रीत पण यायला पाहिजे. 3 वर्ष, तब्बल 3 वर्ष ती दर रात्र त्याला गोष्ट सांगत होती आणि शेवटी ती वाचली. तुम्ही ऐकलं असेल अरेबियन नाईट्स. एका रात्रीची तिने परवानगी मागितली की मला आपल्या बहिणीला एक गोष्ट सांगायची आहे. तिची बहिणी होती. मग ती रात्रंरात्र गोष्ट लांबत गेली आणि 1001 रात्र ती चालल्या त्या गोष्टी. आणि मग शेवटी राजाने तिला सोडून दिला, अभयदान दिला आणि आपली पत्नी म्हणून स्वीकार केला तिला. तर ती वेगळी झाली. पण हेही जर आपण चालत राहिलं तर शेवटी स्वीकारोक्ती येईल की हो बा, जे आहे ते आहे, आपल्याला आता त्याच्यासोबत जगायचं आहे. आणि 6वी अवस्था जी मी जोडली आहे त्याच्यात, ती रेस्टोरेशन ऑफ फंक्शनिंग, कार्यक्षमता आपण पुनर्निर्माण केली पाहिजे. आता ही कार्यक्षमता पुनर्निर्माण करण्यामागे फक्त मनोवैज्ञानिक दृष्ट्या ती होऊ शकत नाही. मनोवैज्ञानिक दृष्ट्या आपण बोलू शकतो आणि अवसादामधून निघू शकतो. पण म्हणून मी अष्टपैलू सांगितले की बाकी जे 7 पैलू आहेत ते जर आपण सांभाळले तर आपली कार्यक्षमता पुनर्स्थापित होईल. पण ती कशी होईल त्याच्या आधी आपण याच्यावरही बोलू की जे जन्मजात किंवा लहानपणी ब्लाइंड असतात त्यांचा दृष्टिकोन काय असतो आणि समाजाचा दृष्टिकोन काय असतो त्याच्यावरही आपण थोडंफार नंतर बोलूया. हां मित्र, तर आता आपण याचा विचार करू की जे लोक जन्मजात अंध उपजतात किंवा अगदी लहानपणी अंध होतात, त्यांचंही तसंच होतं का बरं? त्यांनाही पहिले नकारात्मकता म्हणजे ते डिनायल येतं, नंतर राग येतो, नंतर बार्गेनिंग होते, नंतर अवसाद येतो, नंतर स्वीकारोक्ती आणि कार्यक्षमता. तर असं नाही.
आता जे जन्मजात ब्लाइंड होतात किंवा अगदी लहानपणी ब्लाइंड होतात, सुरुवातीला त्या बाळाला कळतच नाही ना की मी ब्लाइंड आहे म्हणून. कसं कळणार? आता मी स्वतःचं उदाहरण देतो. मला 3-4 वर्षानंतर कळलं असावं की कसं कळतं ते? दुसऱ्यांना दिसतं, मग मला दिसत नाही. म्हणजे दुसरे लोक धावतात आणि मी धावलो तर पडतो. हळूहळू ही इट डॉन्स ऑन दी चाइल्ड दॅट शी ऑर ही कॅनॉट सी अँड अदर्स कॅन सी. ही एक मोठी नाजूक बाब आहे तसं पाहिलं तर. आईवडिलांना काय वाटत असेल की याला ते तर सांगू तर शकत नाही 1-2 वर्षाच्या बाळाला की बाबा तुला दिसत नाही. जे दुसरे लोक धावतात, काही घेतात, तो करतो तेव्हा तिथे पडतो, लागतं, तर तेव्हा त्याला सांगतात तुला दिसत नाही. पण त्याला ते कळत नाही की दिसणं म्हणजे काय. माझ्या एका मित्राने लहानपणी मला विचारलं होतं, हे दिसतात म्हणजे दिसतं म्हणजे नेमकं काय? आता मला तेव्हा थोडंफार दिसत होतं. लाईट सेन्सेशन मला आहे, त्याला लाईट सेन्सेशनसुद्धा नसावा, म्हणून त्याला ही संकल्पनाच नव्हती. मी त्याला सांगितलं, अरे बाबा, दिसतं म्हणजे कोणती गोष्ट दूर ठेवून आहे, हा ग्लास दूर ठेवून आहे, मी त्याला स्पर्श न करता सुद्धा, दूर बसून सुद्धा मी जाणू शकतो की तो ग्लास तिथे आहे. तर तसं असतं दिसणं. तर ही गोष्ट कळायला थोडा वेळ लागतो. हे तुला कसे कळेल, कोण आहे कटे जळेल, एक आहे गीत आहे मराठी, पण त्याचं हे तुला कसे कळेल हळूहळू कळतं. आणि हेही कळतं की बाकीच्या लोकांना ती ॲबिलिटी आहे, मला नाही. आणि पुष्कळांना थोडंफार दिसतंही सुद्धा, तर ते कळायला अजून वेळ जातो की मला तेवढं दिसत नाही जेवढं बाकीच्यांना दिसतं. आणि ते कळायल्यावर म्हणजे असं काही धक्का वगैरे लागत नाही. कारण हाच की ही काही अशी गोष्ट नाही आहे. आणि लहानपणी तेवढं आपलं डेव्हलपमेंटसुद्धा इमोशनल झालेलं नसतं. आणि अशी काही जखम वगैरे लागत नाही की त्यामुळे धक्का लागतो. जेव्हा कळतं तेव्हा हळूहळू मग त्याप्रमाणे आपण हे करत जातो. पण हळूहळू त्याची तीव्रता वाढू शकते जेव्हा शाळेत आपण जातो किंवा बाकी ठिकाणी जातो. तर माझ्याप्रमाणे या गोष्टी उलट्या होतात, रिव्हर्स ऑर्डर में होती हैं, जो एलिझाबेथ कुबलर-रॉस ने सांगितलं. ते उलटं बरं होत असेल का जन्मजात किंवा अगदी लहानपणी जे ब्लाइंड आहेत? होऊ शकते. पहिले तर इग्नोरन्स असतं, नंतर जेव्हा माहितीही पडतं तेव्हा काही एवढा काही धक्का वगैरे असं अवसाद वगैरे येत नाही. पण ते कार्य कसं करावं? ब्लाइंड असून सुद्धा आपण हात पाय चालवतो. लहान मुलं सर्व काही चालवतात, हात पाय नाही, तोंड, हात पाय सगळं. तर ब्लाइंड असून सुद्धा आपण कसं काय करू शकतो? आणि हे मी सांगू इच्छितो पालकांना किंवा समाजातल्या इतर लोकांना की त्या लहान मुलांना खामखा डोंट डिप्रेस देम, अननेसेसरीली डोंट डिप्रेस देम. त्यांना असं अवसादित करू नका की रे बाबा तुला दिसत नाही. थोडी काळजी घ्यावी लागते की जेणेकरून त्यांनी स्वतःला इजा नाही पोहोचवली पाहिजे. परंतु त्यांना हतोत्साहित करू नका, जाणून बुजून हतोत्साहित करू नका. अरे तुला दिसत नाही, गप्पा बस, इथेच बस. कारण की त्याला करायचं आहे, न दिसता सुद्धा सगळं काही करायचं आहे. लहान मुलं अगदी उत्साही असतात, तर त्यांचा उत्साहाला खीळ मारू नका. आणि हळूहळू होऊ शकतं की जेव्हा आपण पुढे जातो, वयात येतो, तेव्हा अवसाद, डिप्रेशन येऊ शकतं. आणि मग कोणाकोणाला बार्गेनिंग, अँगर आणि हे सगळं क्रोधही येईल, कोणाकोणाला येईल, आणि कोणी डिनायलमध्ये सुद्धा जाईल आपल्या परीने. पण जनरली असं होत नाही. एक्सेप्टन्स आणि अवसाद या दोनमध्ये आपण राहतो. जनरली जे बाय बर्थ ब्लाइंड आहेत त्यांना खंत वाटते. मोठ्यापणी ब्लाइंडनेसची खंत दोन्ही प्रकारे वाटते. एक इन्फॉर्मेशनली, दुसरी एस्थेटिकली. इन्फॉर्मेशनली म्हणजे माहिती आपल्याला दिसत नाही, मग आपल्याला दुसरं काही पर्याय त्याचे निवडावे लागतात. टेक्नॉलॉजी आहे हे त्याच्यावर आपण बोलूया शेवटी. परंतु ती खंत वाटते की आपण काही करू शकत नाही, लिमिटेशन्स आहेत. दुसरी खंत एस्थेटिक वाटते. आपण सौंदर्य ज्याला म्हणतो, जे व्हिज्युअल ब्युटी आहे
त्याचा आस्वाद घेऊ शकत नाही. आता मला 32व्या वर्षी वाटलं वयाच्या, एक माझी मैत्रीण बसली होती, आम्ही कॉफी पित होतो, की तिला बघावं. अचानक सहसा वाटलं की ही अशी बसली आहे, माझी मैत्रीण आहे, आपण बोलत आहोत, पण ती कशी बरं दिसत असेल, सुरेख दिसत असेल, छान दिसत असेल, असं वाटलं. जरी फर्स्ट हँड एक्सपिरियन्स नसला तरी एक ती बाब येते. तर ही खंत जरूर वाटते, पण ही खंत जनरली जे लहानपणापासून ब्लाइंड आहेत किंवा जन्मजात ब्लाइंड आहेत त्यांच्यामध्ये ही खंत एवढी वाढत नाही की त्यांचं जीवन विनाश करेल ती. तर ती खंत आटोक्यात असते असं माझं म्हणणं आहे. आणि आता समाजाचं जी सायकोलॉजी आहे तिच्यावर आपल्याला पुष्कळ काम करायचं आहे. ते जन्मजात ब्लाइंड असो की नंतर ब्लाइंड असो, समाज हे नेमकं जाणून बुजून हतोत्साहित करण्याचं काम करतं, पुष्कळदा करतं. त्याच्यासाठी त्यांना जाणीव नसते बहुधा. बरोबर आहे, जाणीव नसते, ही गोष्ट खरी आहे. परंतु समाजामध्ये जी होकार वृत्ती, पॉझिटिव्हिटी असायला पाहिजे, ती सहसा आपल्याला दिसत नाही. तुम्ही हे कसं कराल विचारतात, तुम्ही हे कसं कराल हा प्रश्न वाजिब आहे. परंतु जर हा खरोखर प्रश्न असेल तर वाजिब आहे. हा जर फक्त उक्ती असेल, रिटॉरिकली विचारणं तुम्ही कसं कराल म्हणजे तुम्ही नाही करू शकत, ही जेव्हा गोष्ट येते तेव्हा ते बरोबर नाही आहे. तुम्ही कसं कराल म्हणजे नेमकं कसं कराल हेच जर विचारलं तर त्याने आपल्याला पुष्कळशी माहिती मिळू शकते. तर माझा हाच म्हणणं आहे, समाजाचं मनोविज्ञान सुधारायची जी गोष्ट आहे ती पुष्कळ लांबीची गोष्ट आहे. पण एकच मी म्हणू इच्छितो की समाजाने जर विचारलं की तुम्ही कसं कराल, कसं बरं, अंडरलाईन, हाऊ इज द अंडरलाईन वर्ड हिअर. रिअली त्यांनी विचारलं पाहिजे की तुम्ही हे कसं कराल, तर आपण सांगू शकतो, अंध लोक सांगू शकतात त्याप्रमाणे. आणि पालकांची मनोवृत्ती ही वेगवेगळी असते. काही पालक स्वीकारतात, जसं आमच्या आईबापांनी स्वीकारलं. आम्ही 5 भावंड, 2 बहिणी आणि 3 भाऊ हे जन्मांध आहोत आणि 5ही आपापलं आयुष्य चांगल्या परीने जगले. हा आमच्या आईबापांचाच प्रताप, कारण की त्यांनी स्वीकारलं, त्यांनी जाणून बुजून हतोत्साहित केलं नाही, स्वतः हतोत्साहित झाले. मला माहीत आहे आमचे बाबा तसं म्हटलं तर गुदमरून मेले, कारण की त्यांना वाव नव्हता एक्सप्रेस करायचा. आमच्या आईने भिंतीवर डोकं आपटून रात्री काढल्या, परंतु त्यांना परिवाराचाही सपोर्ट होता. समाजाने तेवढं काही सपोर्ट दिलं नाही, समाजाने टोमणे दिले, परंतु परिवाराचा म्हणजे आमच्या ग्रँडमदर आणि आजी आजोबा यांचा, आजीचा विशेषतः सपोर्ट होता त्यांना, आणि म्हणून ते एवढं सगळं करू शकले आणि आम्हाला एक चांगलं आयुष्य, अंधत्वासोबत एक चांगलं आयुष्य देऊ शकले. आणि असेही पालक आहेत की जे हतोत्साहित होतात. असेही पालक आहेत की बाप सोडून चालला जातो, पती पत्नीला सोडून चालला जातो जर मुलं अंध किंवा डिसेबल्ड जन्मली तर. असेही पालक आहेत जगात. परंतु माझं तेच म्हणणं आहे की आपण या गोष्टींना कंट्रोल तर करू शकत नाही, पण त्यांना संवेदनशील बनवण्याचा उद्देश हाच की तुम्ही हे कसं कराल हा आपण इन्क्वायरी केली पाहिजे. ठीक आहे, पालकांना सुद्धा या 5 स्टेजेस येत असतील. ते जन्मजात मुलगा मुलगी ब्लाइंड झाला तरी त्यांना त्या 5 स्टेजेस येत असतील. बरोबर आहे. पहिले त्यांना डिनायल वाटत असेल की हे ना, बरोबर आहे, आमची जेव्हा ताई ब्लाइंड झाली तेव्हा या सगळ्या गोष्टी आल्या होत्या. त्यांना 4 वर्षापर्यंत माहीतच पडली नाही. माहीत पडल्यानंतर त्यांना स्वीकारता आलं नाही की ब्लाइंड आहे. दर ठोकर खाल्ल्या त्यांनी दर्गापासून तर अमेरिकेपर्यंत, पण काही झालं नाही. तेव्हा मग शिक्षणाकडे वळले. तर या 5ही गोष्टी पालकांमध्येही येतात आणि वन शुड अंडरगो ऑल द 5 स्टेजेस इन्स्टेड ऑफ जस्ट लिव्हिंग द स्पाउसेस अँड द चिल्ड्रन. आणि काही लोक असं करतात की सोडून चालले जातात पत्नीला आणि मुलांना. तर त्यांना काय म्हणावं आणि त्यांना कसं सुधारावं हे तर मनोवैज्ञानिकांजवळही नाही. परंतु आपल्या भारतात ती सपोर्ट ग्रुप्सची कमी आहे. अमेरिकेमध्ये, युरोपियन देशामध्ये त्या कंडिशनमधून जे जात असतात पॅरेंट्स आणि बाकी लोक, त्यांना सपोर्ट ग्रुप्स भेटतात. आजकाल इंटरनेट आहे, सगळं आहे, इन्फॉर्मेशन आहे. तर आपल्याकडेही सपोर्ट ग्रुप्स, NGOज यांचं सगळ्यांचं कर्तव्य आहे, सरकारचंही कर्तव्य आहे
की त्यांना संबल द्यावं, पालकांना संबल द्यावं, केअर गिव्हर्सला संबल द्यावं, कारण की त्यांच्या आयुष्याची गुणवत्तासुद्धा पुष्कळ प्रभावित होते. जर आपण अंध अपत्य असली तर त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता, क्वालिटी ऑफ देअर लाईफ इज ऑल्सो greatly affected, adversely affected. So they also require support and counseling and real support as well. तर आता मुद्दा हाच आहे की ब्लाइंडनेस सोबत जगायचं तर एक पॉझिटिव्ह जो अप्रोच यायला पाहिजे. मनोवैज्ञानिक दृष्ट्या आपला जो अप्रोच आहे तो होकारार्थी पाहिजे. होकारार्थी म्हणजे कसं, म्हणजे ये रे ये अंधत्वा मी तुला मिठी मारतो असातला नहीं, आ बैल मुझे मार ऐसी बात नहीं, लेकिन अगर बैल ने मार ही दिया तो उसके साथ कैसे जिए, है ना. तो नाउ हाउ टू डू इट. पहिली गोष्ट रिअलिस्टिक एक्सेप्टन्स ऑफ ब्लाइंडनेस. आता एक्सेप्टन्सपर्यंतची जर्नी आपण बघितली. आपल्याला उडी मारता येत नाही एक्सेप्टन्सपर्यंत. इट हॅज टू बी जर्नी, इट हॅज टू बी ट्रॅव्हल्ड. आणि रिअलिस्टिक एक्सेप्टेशन्स, ज्या लिमिटेशन्स आहेत त्यांचे रिअलिस्टिक एक्सेप्टेशन असायला पाहिजे. पुष्कळ अंध लोकांना तो नसतोही बहुधा, परंतु असं होता कामा नये. आपण काय करू शकतो, काय करू शकत नाही, आणि जे नाही करू शकत त्याच्यासाठी आपली धडपड असायला पाहिजे. धडपड कशी राहील ते मी सांगणार आहे. पण आपण जे नाही करू शकत ते नाही करू शकत, आणि त्याची खंत जरूर आपण बाळगू, पण त्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे. आणि कसं काही अल्टरनेटिव्हरित्या करू शकतो त्याचाही आपल्याला ध्यास घ्यायचा आहे. आता हुआ माझा एक ॲक्रॉनिम आहे, हुआ, HUAA, जे आपण पुष्कळ गोष्टी न दिसल्यामुळे आपल्याला, कारण की हे जग जे बनलेलं आहे ते 5 ज्ञानेंद्रियवाल्यांसाठी बनलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु अंधत्वासोबत जगत असताना आपण कोणत्या गोष्टी कशा करू शकतो, तर HUAA जे मी म्हणतो ते आहे ह्युमन एड, युनिव्हर्सल डिझाईन, असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी अँड ॲक्सेसिबिलिटी. ह्युमन एड मानवी सहाय्य, ते आपण नकारता कामा नये. पण कसं मानवी सहाय्य? सबस्टिट्यूटिव्ह सपोर्ट नसलं पाहिजे, सपोर्टिव्ह असलं पाहिजे असिस्टन्स. सबस्टिट्यूटिव्ह असिस्टन्स नाही पाहिजे, ते सपोर्ट देणारं असिस्टन्स पाहिजे. मला सबस्टिट्यूट करता कामा नये. आता समजा कपडे घ्यायला जायचं आहे, मी जाऊ इच्छितो, पण कोणी मला घेऊन जाईल तिथे दुकानात आणि कोणी मला सांगेल रंग वगैरे, मी हात लावून टेक्स्चर पाहू शकतो. तर कोणी जर सोबत आलं माझ्या तर ते झालं सपोर्टिव्ह असिस्टन्स. पण कोणी म्हणलं नाही तू घरी बस, मीच घेऊन येतो कपडे तुझ्यासाठी, हे झालं सबस्टिट्यूटिव्ह असिस्टन्स. तर आपल्याला सपोर्टिव्ह असिस्टन्स घ्यावंच लागतं पुष्कळ ठिकाणी, आणि ते घेतलेलंही बरं. आता जसं रायटरची गोष्ट म्हणतो, रायटर आपल्याला वाचून दाखवते, आपण तिला सांगतो काय लिहायचं वर्ड बाय वर्ड, हे झालं सपोर्टिव्ह असिस्टन्स. पण जर आपण रायटरला सांगितलं हवा तूच लिहून टाक आन्सर, ते झालं सबस्टिट्यूटिव्ह असिस्टन्स. खरं तर ते असिस्टन्सही नाही, तर फ्रॉड आहे असं. पण हा सबस्टिट्यूटिव्ह असिस्टन्स नाही. किसी के हाथ का मुझको सहारा मिल गया, वरना कहाँ मैं और कहाँ ये रास्ते पेचीदा पेचीदा. तो हात का सहारा पुष्कळ लोक झटकून टाकतात. समजा तुम्ही आपल्या फॅमिलियर सराउंडिंग्समध्ये जात आहात, तिथे जर कोणी म्हणेल की या मी तुम्हाला पोहोचवून देईन, नाही मला जाता येते, अशा रूडली सांगतात ब्लाइंड लोक. हे का बरं? हे का बरं? कारण की त्यांनी स्वतः स्वीकारलेलं नाही आहे स्वतःचं अंधत्व. समोरच्याला का माहीत की तुम्ही रोज जाता, तो तुम्हाला हात देऊ इच्छितो. तुम्ही चांगल्या प्रकारे त्याला सांगू शकता की नाही नाही माझं रोजचंच आहे, किंवा हात घेऊन घ्या, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात. कमीत कमी तुम्ही जर रूडली सांगितलं तर तो दुसऱ्या कोणालाही हेल्प करणार नाही मग पुढे. तर हा माझा सिम्पल असा आहे की ह्युमन असिस्टन्स त्याला नकारू नका. आज टेक्नॉलॉजी आली आहे, सगळं आलं आहे. जिथे आवश्यक आहे तिथे, आता रोड भरगच्च ट्रॅफिक चाललेली आहे, आपण उभा आहोत, तिथे आपल्याला मानवी सपोर्ट पाहिजे. कितीही टेक्नॉलॉजी अजून एवढी नाही आहे की आपल्याला सेफली रोड क्रॉस करून देईल. तर
हा जो मानवीय सहायता आहे ती अनमोल आहे. तिला असं जुगारून देऊ नका. आणि जुगारण्याचा काही अर्थही नाही. तर फॉल्स सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे की मी सगळं काही करू शकतो. कोणीच सगळं काही करू शकत नाही. आणि न दिसल्यावर तर बिलकुल नाही, दिसल्यावरही नाही करू शकत. म्हणून एक आहे ह्युमन असिस्टन्स, दुसरा आहे युनिव्हर्सल डिझाईन और इन्क्लुझिव्ह डिझाईन. सगळ्या गोष्टींची जी डिझाईन आहे ती अशी असली पाहिजे की जास्तीत जास्त लोक ते वापरता आलं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांना. आता कायद्याने सुद्धा हे म्हटलं आहे, पण हे होत नाही. आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण आपल्या वस्तू त्या प्रकारे बनवल्या पाहिजे. जर सिंपल गोष्ट सांगतो मी, घराची डिझाईन. आता घरात जेव्हा आपण अंध आहोत किंवा कोणी अंध आहे आपल्या घरात, ज्या वस्तूंची जी जागा आहे त्या वस्तू जर आपण तिथेच ठेवल्या तर सगळ्यांसाठी सोयीचं आहे. ते त्याच्यासाठी सोयीचं आहे. फक्त अंधांसाठी आपण करत आहोत अशी गोष्ट नाही आहे. तर दिस इज कॉल्ड इन्क्लुझिव्ह डिझाईन. पुष्कळ गोष्टींमध्ये उदाहरणं देता येतील आपल्याला. मग आहे असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी. जी आपली टेक्नॉलॉजी आहे ती आपल्याला सहायिका आहे आपली. ती तसं पाहता टेक्नॉलॉजी सगळ्यांची सहायिका आहे. आपण कारमध्ये जातो, पण कार एक व्हीलचेअर नाही आहे का रस्त्यावर चालणारी? तेच आहे ना. त्याप्रमाणे टेक्नॉलॉजी आपल्याला दिसत नाही, तर अशी टेक्नॉलॉजी जे दिसण्याचं कार्य आपल्यासाठी करू शकते. आजकाल पुष्कळ टेक्नॉलॉजी आहेत. स्क्रीन रिडिंगपासून मॅग्निफाईंगपर्यंत, QR कोडपासून सगळ्या टेक्नॉलॉजी आहेत. त्या आपल्याला वापरता आल्या पाहिजेत. आपण शिकलो पाहिजे, आपल्याला शिकवलं पाहिजे, सगळ्या अंधांना शिकवलं पाहिजे जे मी. तर असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी आणि ॲक्सेसिबिलिटी म्हणजे सुगमता. सुगमतेचा अर्थ हा की आपल्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे तिचा वापर करून वस्तू करता आल्या पाहिजे आपल्याला. जसं वेबसाईट वगैरे आहे तर ती वाचता आली पाहिजे. ती पुष्कळदा वाचता येत नाही, कारण की ते ॲक्सेसिबिलिटी स्टँडर्ड्स आहेत ते फॉलो करत नाही, ते अंमलात आणत नाही. ते यासाठी आपल्याला झटावं लागेल की हे सगळं आपण त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे. जसं रॅम्प म्हणतो आपण ऑर्थोपेडिकसाठी, तसं आपल्यासाठी जी ITची ॲक्सेसिबिलिटी आहे ती पुष्कळ जास्त कामाची गोष्ट आहे. किंवा ब्रेल लेबलिंग आहे, तेही आपलं असलं पाहिजे पुष्कळ ठिकाणी. आजकाल रेल्वेमध्येही असतं ब्रेल लेबलिंग, लिफ्टमध्येही असायला पाहिजे, सगळ्या ठिकाणी असायला पाहिजे. तर हुआ जेव्हा आपण करतो, हुआ करून HUAA जे आता मी सांगितलं ते करून आपण पुष्कळशा गोष्टी करू शकतो. कारण की मनोवैज्ञानिक संत्रास होण्याचा जो कारण आहे, जर तुम्ही मला विचारलं, आणि मी एक क्वालिफाईड सायकोलॉजिस्टसुद्धा आहे हां, बरं, असं मी मनाने बोलत नाही आहे. आय हॅव डन MSc इन अप्लाइड सायकोलॉजी विथ गोल्ड मेडल. तर मानसिक संत्रासाचं सगळ्यात महत्त्वाचं एकमेव कारण जर तुम्ही मला विचारलं तर ते आहे वॉन्ट बट कांट. जसं फिजिक्समध्ये E=mc² हा फॉर्म्युला आहे ना, आइन्स्टाईनने दिलेला, तसा इथे मी दिलेला हा फॉर्म्युला आहे वॉन्ट बट कांट. याचा अर्थ आहे वॉन्ट म्हणजे मला पाहिजे, हे मी करू इच्छितो, बट कांट पण करू शकत नाही. वॉन्ट मी करू इच्छितो किंवा माझ्याकडून ते अपेक्षित आहे, सोशली इट इज रिक्वायर्ड फ्रॉम मी, दोन्ही गोष्टी होऊ शकतात वॉन्टमध्ये. बट कांट मी करू शकत नाही. जेव्हा असं होतं तेव्हा मानसिक संत्रास उत्पन्न होतो. तो ब्लाइंडनेस असो की काही असो, त्याच्यामध्ये आपण कांटला टार्गेट का करू शकत नाही. आपण करू शकतो, तर हुआमुळे आपण पुष्कळशा गोष्टी करू शकतो. आणि काही ज्या गोष्टी नाही करू शकत त्याच्यासाठी आपण खंत बाळगू शकतो किंवा त्या आपण सोडून देऊ शकतो. तर अशा प्रकारे जर आपण मेहनत केली कांट कमी करण्यावर, आपल्याकडे भारतीय तत्त्वज्ञानात काय, वॉन्ट कमी करा. बुद्धाने सांगितलं इच्छा सोडून द्या, पण हे इच्छा सोडायची तरी एक इच्छा आहे ना, आणि ते आपल्याला जमणार नाही, सगळ्यांना ते जमणार नाही. म्हणून कांटला आपण कमी करू शकतो जेवढं पॉसिबल. आता डिसेबिलिटीच्या बाबतीत, ब्लाइंडनेसच्या बाबतीत आपण हुआ म्हणून कमी करू शकतो. आणि बाकी जे सारे पैलू मी सांगितले, 7ही पैलू, त्याच्यावरही आपण वर्क करू शकतो. फिजिकली, बायोलॉजिकली, ठीक आहे. जर दृष्टी परत येऊ शकत असेल तर आपण प्रयत्न करण्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. फॅमिली आणि सोशल सपोर्ट नॅचरली पाहिजे. फॅमिली आणि समाजाने सुद्धा त्यांच्या ज्या समस्या आहेत नॅचरली आहेत. आता आपण बोललो त्या पालकांबरोबर बोललो आणि पालकांच्या बाबतीत बोललो आणि समाजाच्या बाबतीतही बोललो, तर त्यांना सुद्धा सपोर्ट पाहिजे आणि त्यांनी सुद्धा सपोर्ट केलेलं पाहिजे विकलांगांचं किंवा ब्लाइंड लोकांचं. तर त्यावर आपण, आणि फायनान्शियल, ही जी कन्व्हर्शन कॉस्ट मी सांगितली अमर्त्य सेनची, पैसा
हा तर एक पुष्कळ मोठी बाब आहे. फॅमिलीकडे पैसा थोडाफार तरी जेमतेम तरी असला पाहिजे. आणि भारतात ही सगळ्यात मोठी समस्या आहे की पैसा नसतो आणि आपल्याला जास्त पैसा लागतो. म्हणून जे लोक म्हणतात की ब्लाइंड लोकांना कन्सेशन कशाला हवा, फ्री कशाला पाहिजे बसमध्ये, 1/4 कशाला पाहिजे, त्यांनी जर जनरली विचार केला तर बिलकुल पाहिजे. आणि ते सगळ्या ब्लाइंडला, सगळ्या दिव्यांगांना, सगळ्या वंचितांना त्या गोष्टी सरकारकडून भेटल्या पाहिजे. स्कॉलरशिप्स बरोबर वेळेवर भेटल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्या मनोवैज्ञानिक स्वास्थ्यावर असर टाकतात. तर हे फायनान्शियल सपोर्टही आणि काम मिळालं पाहिजे. एम्प्लॉयमेंट रेट पुष्कळ कमी आहे, त्याच्यासाठी आपण झटलो पाहिजे. स्वरोजगार निर्मिती केली पाहिजे. कारण की जसं मी सांगितलं, मनोवैज्ञानिक स्वास्थ्याची आपण गोष्ट पोकळीमध्ये करू शकत नाही, व्हॅक्यूममध्ये करू शकत नाही. या सगळ्या बाबी निगडीत आहेत याच्यासाठी आपण झटलो पाहिजे. कायदा आहे, कायद्याने आम्ही झटत आहोत, सगळे झटत आहोत, पण अजून पुष्कळ काही बाकी आहे. फक्त आपण म्हणू की आपल्याला फक्त मनोवैज्ञानिकदृष्ट्या होकारार्थी बनलं पाहिजे, पॉझिटिव्ह बनलं पाहिजे, आणि या सगळ्या बाबी जोपर्यंत ठीक होणार नाही तोपर्यंत ते शक्य नाही आहे. पण तरी माझं असंच म्हणणं होईल की ॲटिट्यूड इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आता जर आपण 8 पैलू म्हटलं तर ॲटिट्यूड हा 1/8 तर आहेच ना. 1/8 इम्पॉर्टंट तर आहेत. 1/8 म्हणजे 12.5%. 20% समजा, तर 20% तर आपल्या ॲटिट्यूडवर अवलंबून आहे. बाकी 80% समजा दुसऱ्या बाबींवर आहेत. तर आपण आपला ॲटिट्यूड आपल्या हातात आहे, आपल्या डोक्यात आहे, आपल्या मनात आहे, ते आपण सुदृढ बनवलं पाहिजे. नहीं है मेरे मुक़द्दर में रोशनी न सही, बशीर बद्रानी म्हटलेलं आहे की नहीं है मेरे मुक़द्दर में रोशनी न सही, ये खिडकी खोलो जरा सुबह की हवा ही लगे. ही खिडकी तर उघडा, कमीत कमी सकाळची हवा तर येईल. रोशनी नाही आहे तर नाही, मी नाही पाहू शकत रोशनीला, पण हे तर सगळं करा. आणि शेवटी एक पॉझिटिव्ह फिलॉसॉफिकल ॲटिट्यूड, कमीत कमी व्यक्तिगत आणि सिस्टमिक लेवलवर. कारण की फिलॉसॉफिकल लेवलवर काय पॉझिटिव्ह आहे विकलांग होण्यात हे मला तरी अजूनपर्यंत समजलं नाही. आणि ज्या आपल्या मायथॉलॉजिकल रिलिजियस धार्मिक ज्या थिअरीज आहेत, कर्माची थिअरी, आणि हो, जाता जाता हे सांगणं आवश्यक आहे, पुष्कळ लोकांच्या मनात अजून रुजलेली आहे ती कर्माची थिअरी. मी एका ब्लाइंड स्कूलमध्ये गेलो होतो. तिथे बाकीच्या प्रश्नांचं तर कोणतेच विद्यार्थी उत्तर देत नव्हते, पण मी एक प्रश्न विचारला, सगळ्यांनी एकत्र होकार दिला. तो प्रश्न असा की कोणी तुम्हाला सांगितलं आहे का की बाबा तुम्ही मागच्या जन्मात कुकर्म केले म्हणून अंध झाले? तर सगळ्यांनी एकत्र म्हटलं हो. हे पहा, आपण कोणत्या जगात 21व्या शतकात जगत आहोत. काय एव्हिडन्स आहे, काय प्रूफ आहे आपल्याकडे या थिअरीचा? हे सगळं धार्मिक बकवास चालत आलेली आहे, विदाऊट एनी प्रूफ, विदाऊट एनिथिंग. ह्याला आपण बळी न पडता याचा पुरजोर विरोध केला पाहिजे. आणि तेव्हाच आपला जो विश्वास आहे, आत्मविश्वास आहे, तो आपण उंचावू शकू. शब्बीर हसन खान नहीं लेते बदला, शब्बीर हसन खान से भी छोटा है खुदा. तर आपण नेमकं काय केलं? पहिले तर मागचा जन्म आहे की नाही आहे, पुरावा नाही आहे काही, आणि आहे तरी नेमकं काय केलं, आणि केलं तर मग ते आपल्या ध्यानात असलं पाहिजे. तेव्हाच तर आपण सुधारू शकू आपल्याला. की या ढोंगी बाबांनी आपल्याला सांगावं की आपण काय केलेलं आहे, काय नाही केलेलं आहे. तर या सगळ्या फालतूच्या धार्मिक आणि मायथॉलॉजिकल आणि दार्शनिक ज्या वस्तू आहेत त्या आपण आपल्या डोक्यातून, आपल्या मनातून काढल्या पाहिजे. आणि कुठेही जर त्याचं बाबी आल्या तर आपण त्याचा विरोध केला पाहिजे. मला तर, मी एका फंक्शनमध्ये गेलो होतो साहित्य अकादमीच्या, तिथे एक कवयित्री आली चांगली नावाजलेली, आणि मी सांगितलं 5 भावंड आम्ही ब्लाइंड आहोत. तर 2 मिनटं थांबली आणि हळूच अशा भाषेत म्हणे, हा शापित तर नाही आहे, आर यू ऑल कर्स्ड? मी त्याला म्हटलं, हे शाप म्हणजे काय बरं सांग? कोणी शाप दिला, कसा शाप दिला? आणि काही आपल्या मनाने बडबडू नको. सरळ अशा भाषेत आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. कोणी आपल्याला, आपल्या मुलाबाळांना जर अशा गोष्टी म्हणत असेल, प्रत्येक धर्मात असतात, फक्त हिंदू धर्माची गोष्ट नाही आहे, मुस्लिममध्येही असतील, पुष्कळ धर्मात आणि पुष्कळ आध्यात्मिक बाबीत अशा ज्याचा पाठपुरावा झालेला नाही आहे, अशा गोष्टी जर अंधत्वासोबत जोडल्या किंवा काही बाबतीत जोडल्या तर आपण त्याचा विरोध केला पाहिजे. आणि हुवामुळे आणि आपली कार्यक्षमता वाढवली पाहिजे. आणि वास्तविक आपलं जे लिमिटेशन्स आहेत त्यांना आपण त्यांची खंत बाळगली पाहिजे. आणि एक
अंधत्वासोबत जगायचं. अंधत्वावर मी मात केली. जेव्हा तुम्ही म्हणता ना, तुम्हाला पाहून वाटतच नाही की तुम्ही अंध आहात, किंवा पेपरमध्ये लिहिणं त्याने अंधत्वावर मात केली, हे सगळं नकारार्थी, जे डिनायल मी सांगितलं, नकारतात अंधत्वाला, त्याचेच वेगवेगळे रूप आहेत. मी असा काहीच भाग नाही. अंधत्वासोबत मी कसं काय जगत आहे, अंध असून सुद्धा मी हे कसं काय केलं किंवा कसं करू शकतो, ह्या सगळ्या बाबीत जेव्हा आपण विचार घालू, तेव्हाच आपला जो सायकोलॉजिकल अप्रोच आहे वो पॉझिटिव्ह तो होईल आणि आपण काही करू शकू. प्रत्येक जेव्हा कोणती मी मुलाखत वाचतो अंधाची, त्यांनी काय केलं आहे, मी हेच त्याच्यामध्ये विचार करतो की यांनी अंधत्वावर मात कशी केली, की अंधत्व हे सगळं नाही, अंधत्वासोबत त्यांनी हे कसं अचीव केलं याच्याबद्दल लोक बोलतच नाही. पीपल बास्क इन ग्लोरी of having defeated blindness, but they don't speak about how they did it with blindness. So मी पुष्कळ वेळ घेतला तुमचा, आणि काही जर तुमच्या क्युरीज असतील, प्रश्न असतील तर ते मला तुम्ही सांगाल, विचाराल, आणि आपला संवाद हा नेहमी चालूच राहील. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. खरोखरच मानसशास्त्र व्यक्तीच्या जडणघडणीसाठी आवश्यक असतं. व्यक्तीचं जगणं हे नानाविध छटांनी भरलेलं, त्यातल्या मानसिक पैलूंवर खरं तर फारसा विचार होत नाही, पण तो व्हायला हवा. आज सरांनी आपल्या व्याख्यानातून अंध व्यक्तीच्या जगण्यातले हे मानसिक दृष्टिकोन आपल्या समोर मांडले, जे सर्वांसाठीच बोधप्रद आणि उपयुक्त ठरतील. साहित्य उत्सव परिवाराकडून आणि सबंध रसिक श्रोत्यांकडून मी श्रीयुत राजेश असुदानी सरांचे मनापासून आभार मानते. उद्या पुन्हा भेटणार आहोत या व्याख्यानमालेतील दुसऱ्या पुष्पासह. तोपर्यंत मी हर्षदा आपला निरोप घेते. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.